थोडं मागे दादा मागे ओढू नका ताई संगीता संगीता अण्णा ना मी करून देतो घर मी करून देतो नका काळजी करू आणि काय झालं एवढंच पडलं असं असं संगीता थांबत संगीता त्यांना बघू दे त्याला बघतो सर अजून काय झालं जोबाने सांभाळतो ना राहू दे लाईट बंद केली बसायला लाईट बंद प्रयत्न केला काढायचा आणि ते अंगावरचा बसायला लाईट बंद केली सगळं जागला प्रयत्न केले नाही गावची वाटत राम मंदिरापासून लाईट बसायला लाईट बंद केली आणि आम्ही म्हणजे पक्क बसा म्हणून प्रयत्न केला काढायचा आणि ते अंगावर बसायला लाईट बंद केली पुढे पुढे जास्त कॅमेरा चालू सगळं नाही आलं होतं पगाराला बी आलं होतं बाकीच्या गावातला कुठला पंचनामा मोठा कोण होतं मला नाही, मला वाटतं की गेल्या 50 वर्षाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा पाऊस पडला आणि एवढा अचानक पडलेल्या पावसामुळे प्रचंड मोठं नुकसान
एकतर रस्त्याचं झालंय, घरांचं झालंय, शेतीच्या रस्त्यांचं झालंय, त्यासोबत शेतीच्या पिकाचंही खूप मोठं नुकसान झालेलं आहे. आणि गरीब लोकांच्या मध्ये प्रचंड भीतीचं वातावरण त्या निमित्तानं आहे. आपण अनेक ठिकाणी पडलेली घरं बघितली, धाय मोकलून लोक रडताना आपण बघितलं असतं. मग आज आपण ज्या शेतामध्ये उभं राहिलो तो टोमॅटोचं शेत आहे. प्रचंड मेहनतीनं या लोकांनी हे पीक आणतात आणि वर्षभराचं आर्थिक नियोजन याच्यावर असतं. पण अतिवृष्टी झाली, अतिरिक्त पाणी झाल्यामुळे त्या पिकाचं प्रचंड मोठं नुकसान या ठिकाणी झाले. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्या सोबत सरकार उभा आहे. आज पाहणी करत असताना प्रातिनिधिक पाहणी आपण करतोय, कारण गावातल्या प्रत्येकच ठिकाणी नुकसान झालेलं आहे, म्हणजे तालुक्यातल्या. त्यामुळे प्रातिनिधिक आपण पाहणी करत असताना जे समोर आलेलं चित्र हे खूप गंभीर आहे. त्या परिस्थितीमध्ये सरकारने निर्णय घेतलेला आहे की या सगळ्याचे पंचनामे आपण करतोय. ज्या घराचं नुकसान झालंय त्या घराला नुकसान भरपाई देण्याचं सरकारचं धोरण आहे. शेती पिकाचं नुकसान झाले त्याचंही पंचनामे चालू आहे, त्याचंही नुकसान भरपाई देण्याचा सरकार देणार आहे. त्यासोबत जे रस्त्याचे झाले नुकसान, पुलांचं झाले, त्या संदर्भात पंचनामा चालू आहे. आणि या सगळ्या ठिकाणी जे स्ट्रक्चर पुन्हा उभी करायला लागतील त्या अनुषंगानं पंचनामे करून त्याला न्याय देण्याची भूमिका सरकारच्या माध्यमातून घेतली जाईल. हो, कृषी विभागानं खरं पाहायला गेलं तर शेतकऱ्यांच्या बांधावर जायला पाहिजे किंवा जे नुकसान झाले ते पाहिलं पाहिजे. आपण या ठिकाणी आलात, मात्र असं काही सूचना आपण कृषी विभागाला किंवा इतर यंत्रणेला दिलेल्या आहेत? नाही, मी स्टँडिंग सूचना आहेत. मुळातच जेव्हा पाऊस पडला त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच सूचना आहेत की तातडीनं आपण जावा, शेतकऱ्याच्या बांधावर जावा, शेतकऱ्यांचं समजून घ्या, त्या शेतीचं नुकसान झालेलं पंचनामे करा आणि शेतकऱ्यांना धीर दिला पाहिजे. शेवटी ह्या नुकसान भरपाई आपण किती देऊ शकतो हा वेगळा विषय झाला, पण शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार उभा आहे, शेतकऱ्याच्या पाठीशी प्रशासन उभा आहे. ही भूमिका या निमित्तानं गेली पाहिजे. म्हणून तातडीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तशा सूचना दिलेल्या होत्या आणि पहिल्या दिवसापासून आपण तशी परिस्थिती होती की आपण सगळ्याच अधिकाऱ्यांना, म्हणजे तहसीलदार पासून, प्रांतपासून, कलेक्टर महोदय असतील, CO असतील, सगळ्या यंत्रणा असतील, कृषी विभाग असेल, बांधकाम विभाग असेल, या सगळ्यांना सूचना दिल्या आणि त्या अनुषंगाने पंचनाम्याचं काम वेगानं चालू आहे. ठीक आहे, नुकसान खूप मोठ्या प्रमाणात व्यापक झालेलं आहे. त्यामुळे पंचनाम्यासाठी आवश्यक असणाऱ्या विभागाला सगळ्या ठिकाणी 1-2 दिवसात पोहोचणं पॉसिबल नाही. काही ठिकाणी पोहोचले नाही अजून, पण त्या ठिकाणी आपण तातडीनं त्यांना पोहोचायच्या सूचना देतोय. आता हे पाहणी दौरा झाला की आपण एक अधिकाऱ्यांच्या सोबत छोटीशी बैठक पण घेतोय आणि बैठकात वेळ न घालवता मुळात आपल्याला जे मुख्य काम करायचे त्याच्यासाठी आपण अधिकाऱ्यांना वेळ दिला पाहिजे, कर्मचाऱ्यांना वेळ दिला पाहिजे, ही भूमिका माझी आहे. म्हणून छोटीशी बैठक आपण घेऊन ज्या ज्या काही त्रुटी निदर्शनास आलेल्या आहेत त्या संदर्भात त्या पूर्ण करण्याची सूचना आपण या निमित्ताने देणार आहे. भाऊ, जे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे ना, त्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने, म्हणजे किती प्रमाणात त्यांना ते दिलं जाणार आहे, मदत केली जाणार? नाही, अनेक आता NDRFचा नियम जो राहतो, केंद्र सरकार काय मदत करतं, राज्य शासन काय मदत करतं, त्या निकषात राहून मदत करून शेतकऱ्याचं नुकसान किती नुकसान भरून निघेल आणि अन्य काही त्याला मदत करता येते का, या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय वास्तविक पाहता निर्णय घेतील. आम्ही मंत्रिमंडळामध्ये याच्यामध्ये पहिल्या दिवशी पाऊस पडला तेव्हा 2-2.5 तासाची चर्चा झाली आणि तेव्हा व्यापक चर्चा होऊन काही निर्णयापर्यंत सरकार येते. पण शेवटी हे सगळे निर्णय घेत असताना नुकसानीचा अंदाज आपल्याला घ्यायला लागेल, परिस्थितीचा अंदाज आपल्याला घ्यायला लागेल. त्या अनुषंगानंच सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. मंत्रालयामधनं मधनं त्याचा आढावा घेतला जातो आणि त्या अनुषंगानं काम चालू आहे. त्यामुळे एकदा नुकसानीचे आकडे समोर आले, परिस्थिती काय आहे ती समोर आली की त्या अनुषंगानं कशी नुकसान भरपाई द्यायची याच्यावर मंत्रिमंडळामध्ये विचार होईल. माननीय मुख्यमंत्री महोदय त्याच्यावर निर्णय घेतील आणि आवश्यकता असेल तर केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करतील. मान तालुक्यामध्ये ह्या वर्षी मे तालुक्यातच मोठ्या प्रमाणात मानमध्येच मे महिन्यातच मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. कसं बघतं, कारण बऱ्यापैकी तलाव जे आहेत ते ओसंडून वाहताना पाहत आहेत. आपला राजश्री असेल किंवा इथला आंधळी तलाव असेल. नाही, मुळातच मान तालुक्यामध्ये पाऊस पडताना एक तर वळवाचा मे महिन्यातला पाऊस पडतो, नाही तर मग रिटर्न मान्सून ऑगस्टच्या शेवटापासून ऑक्टोबरपर्यंत रिटर्न मान्सून पडत असतो. मान्सूनमध्ये मानमध्ये पाऊस होत नाही. पण अशा पद्धतीची परिस्थिती कधी आजपर्यंत निर्माण झाली नव्हती. मे महिन्यामध्ये एवढा मान्सूनही आला, प्रचंड पाऊस झाला. हा वळवाचा पाऊस नाही आहे, हा मान्सूनचा पाऊस असल्यासारखा पाऊस पडला आणि आपण सगळेजण बघतोय की प्रचंड मोठा पाऊस या ठिकाणी झाला आणि त्यातून हे तलाव तर भरलेलेच आहेत. शेतकऱ्यांचं नुकसान झालं,
सुदैवानं उन्हाळ्याचा दिवस असल्यामुळं पीक तसं कमी होतं. नाहीतर ऐन पिकं असताना जर पाऊस पडला असता तर खूप मोठं नुकसान झालं असतं. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पिकाची काढणी झालेली होती. त्यामुळे काय पिकाची जमिनीची मशागत चालू आहे. त्यामुळे पिकं लावणीचा मे जून मध्ये पाऊस पडल्यानंतर पिकाची पेरणी असते. पण काही जी नगदी पिकं आहेत आता जी शेतकरी करतात घेत असतात त्या हिशोबानं त्या पिकाचं खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालंय. त्यामुळं हा पाऊस अनपेक्षित आहे आणि च्या इतिहासामध्ये तर अनपेक्षितच आहे. माझी तर इच्छा आहे की मनापासून की असा पाऊस प्रत्येक वर्षी मे महिन्यामध्ये पडावा. ते माहिती नाही तर काय. धन्यवाद.